आज वटपौर्णिमा. माझ्यासाठी आजचा हा दिवस खूप स्पेशल आहे. आज वटपौर्णिमा आहेच, पण त्याचबरोबर अजून 2 गोष्टी आज आहेत. हाय एव्हरीवन, मी सुमन, तुमच्यासारखीच मी. वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. मुली गेल्या आहेत शाळेत. सकाळी त्यांच्या टिफिन बरोबरच देवाला नैवेद्यही बनवला. आता सगळे गेले आहेत, तर आता वड पूजण्यासाठी तयारी करून घेऊया विचार केला. त्यासाठी ही साडी काढलेली आहे. आम्ही महालक्ष्मीला गेलेलो कोल्हापूरला, तेव्हा ही साडी घेतली. खूप छान आहे, मला खूप आवडलेली बघताच क्षणी. पारंपरिक गोष्टी मला खूप आवडतात. जशी मला साडी घ्यायची होती ना तशीच आहे. माझ्याकडे आधीच एक खण साडी आहे, पण कलर डिफरंट आहे, वेगळा आहे, सूत वेगळं आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा एक खण साडी घ्यायची, म्हणजे बघताच क्षणी आवडली ना म्हणून घेतली. हां, तुम्ही सांगा ही साडी नेसल्यावर मी कशी दिसते हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. साडी नेसण्याआधी मी विचार केला की पदर रेडी करून घेऊया, म्हणजे साडी घालायला जरा जास्त सोपं, म्हणून पदर रेडी करून घेते. त्याला थोडीशी ना आयनिंग पण करणार आहे मी, ज्यामुळे ना ते इकडे तिकडे सरकणार नाही. पदर मस्त असं चापून चुपून दिसेल आणि दिसायला सुद्धा असं सुंदर दिसेल. मग माझ्याकडे एक साडी पिन आहे, माझी खूप फेवरेट आहे. तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. खूपच आवडते मला. ही दिसायला पारंपरिक लुक येतो, त्याच्यामुळे मला अतिशय आवडते. चला आता मी तर रेडी झालेली आहे, वड पूजायला जाऊया. तिथून आल्यावरती मग मी तुम्हाला सांगते की आज अजून काय स्पेशल आहे. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. मुलांची शाळा असल्यामुळे आज आम्ही काहीच प्लॅन केला नाही आहे. मुलांची शाळा तितकीच महत्त्वाची आहे, म्हणून आम्ही एकमेकांना गुलाब देऊन छान अशी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. आजच्याच दिवशी माझ्या ह्या नवीन घरात गृहप्रवेश करून मला पूर्ण 1 वर्ष झालं आहे. आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. खूप स्पेशल फील होतं आहे आज मला. 1 वर्षात पण खूप आठवणी जमा झाल्या आहेत ह्या घरात. अचानक आपल्या आयुष्यात कधीतरी चांगल्या गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटतं की हे घडलंच कसं काय. असंच काहीसं हे घर. खरं बोलतात, कर्म करा पण फळाची चिंता करू नका. आजचा दिवस ना खरंच खूप स्पेशल आहे, म्हणूनच तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावासा वाटला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, कारण तुमच्यासारखीच मी.